स्वर द्या थोडस. याडी तारो मूर्ति सरी सारी जगे में मूर्ति छेनी. याडी तारो मूर्ति सरी सारी जगे में मूर्ति छेनी. अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी. अनमोल जन्म दिनी गयाडी तारो उपकारो पिटवाळ कोणी. नादानपणे मगोदे मतार येतो तो जवताना. अमृतो सरी कयाडी पराई तुपाना. तारे ये उपकारे रो असो तोड जगे मिछेनी. अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो पिटवाळ कोणी. अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो पिटवाळ कोणी. शाळे माहिती आऊ जन्म शाळे माहिती आऊ जन्म वाट तू देखती मार. घळो तारो प्रेम याडी हा परंपार. हृद आवच तार असो दैवत जगे मिछेनी. अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो पिटवाळ कोणी. अनमोल जन्म दिनी गयाडी तार उपकारो पिटवाळ कोणी. उपकार पिटवाळ कोणी. वा अतिशय गोड. जगदीशराव वा सिस्टमही गोड आहे, स्वभावही गोड आहे. 500 रुपये बक्षीस त्यांनी दिलं. वा आणखी बक्षीस मला चालते पैसे कळतात मला आणि मला आवडतात पैसे. वा फार आवडतात पैसे. जगदीशरावांनी मागच्याही वर्षी बक्षीस दिलं होतं. त्यांना माहीत आहे मराठीत तर कोणी पण गातं पण त्यांच्या भाषेत त्यांच्या लँग्वेजमध्ये गाणं एवढं कठीण आहे जरा पण गोड आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. सगळ्यात श्रीमंत. माय गेल्यानंतर फूल कभी दो बार नहीं खिलते, जन्म कभी दो बार नहीं मिलते. मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. माँ बाप नहीं मिलते. त्या दोन देवांना सांभाळा. माय गेल्यानंतर मग माणसं म्हणतात कुठं गेली माझी आई मला करमत नाही. कुठं गेली माझी आई मला करमत नाही. हे नाग आई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरोनी मला चालविले. रडू आली आई पोर गाईल गाई. अगय ना गाई अगय ना गाई मला झोप येत नाही. मला झोप येत नाही. बाप म्हणजे बी काही सामान्य नाही. काल परवाच मी बाप कष्टाची काबडी ही गायलं. इंस्टावर 8 लाख लोकांनी पाहिलं 2 दिवसात. बाप म्हणजे काही सामान्य नाही बरं. एक कडवं म्हणतो फक्त. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच चाटतो या. खम्मीस खवास फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. हाली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा उधार पादार. कपडे पोरांना आणायचा कपडे पोरांना आणायचा. झालं माझ्याकडे वेळ नाही आता. कधी राहिलं तर बघू नंतर. नाही आता बस बघू नंतर कधी. शरदराव तुमचं प्रेम आहे पण आता काय. खरं तर शरदराव आपल्या गावातील एक व्यक्ती जरी परमार्थ करता त्या वाटचालीनं तो येतोय. एक जरी परमार्थिक झाला, एका जणाने जरी माळ घातली तरी आपला सप्ताह साफल्य झाला असं मला म्हणता येईल ना. नक्की म्हणता येईल. वा माळ घातली
हां ती पण माझ्या गळ्यातली. त्यांनी सांगितलं आता मरोस्तोवर काढणार नाही. माझी माळ आहे ती काढायची नाही आणि त्यांनी सांगितलं मी नाही काढणार महाराज. ही किती मोठं परिवर्तन आहे सप्ताहाचं, किती मोठं परिवर्तन आहे. नाही तर बरेच सप्त्यात घालते ना हप्त्यात काढते तसेही भेट देत. पण तरुणांनो तुम्हाला भीक मागतो. इथं बरीचशी बसलेली तरुण मंडळी असेल, तुम्हाला भीक मागतो मी. आळंदी पंढरीची एकदा वारी करा, व्यसनाचा त्याग करा, व्यसनाचा त्याग करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट माळ घाला, मरायच्या अगोदर घाला फक्त, एवढी विनंती आहे. सोन्यासारखं जीवन पवित्र करून घ्या. मेल्यानंतर लोकांनी तुळशीचं पान तोंडात कोंबण्यापेक्षा जिवंतपणी माळी घाला, आयुष्याचं सोनं करून घ्या. भगवान बाबा, वामन भाऊ हे आम्हाला जगायला शिकवतात, संतांचे विचार आम्हाला जगायला शिकवतात. अतिशय गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी वजर सरकटेकर नजर लागेल असा सोहळा करत आहात. सगळी कमिटी मंडळ ही साहेब सगळी मंडळी, सगळ्या कमिटीला धन्यवाद देतो. फार गोड नियोजन करतायत गायक वादक सगळी मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. सिस्टम अतिशय लाजवाब, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड सुंदर हे सगळं आम्ही बोलतोय गातोय हे त्यांच्यामुळे. अतिशय गोड सिस्टम आहे. आपणासे वंदन, सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. फकीराने आहेत हे सदा करचले, खुश रहो वजर सरकटेवालो दुआ करचले. आमचे वजर तिकडले केंद्रीय पोकळीचे दाजी वगैरे आले असतील, बसले असतील पाठीमागं, बरीचशी मंडळी आहे आता ती मागं बसली असतील, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.